CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। छत्रपती संभाजीनगर येथे घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना सकाळपासून लांब रांगा लावाव्या लागत असल्याचं चित्र शहरात दिसत आहे। नागरिकांच्या मते इराण, इराक आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पुरवठ्यावर होत असल्याने अनेक भागात गॅसची टंचाई जाणवत आहे। काहींनी याची तुलना नोटाबंदीच्या काळातील परिस्थितीशी केली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने परिस्थितीवर तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे। तसेच या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला जबाबदार धरत काही नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली आहे। काय सांगणार सध्या गॅसचे दर वाढलेले कसं बघतं याकडे? देशभरामध्ये या ठिकाणी देशात आणि महाराष्ट्रात गॅसच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये प्रकरण दररोज वाढतंय। ज्या ठिकाणी काँग्रेस सत्तेमध्ये असताना 2014च्या पूर्वी आपण बघितलं की फक्त 400 रुपये तब्बल त्या ठिकाणी गॅस होता। आज तोच गॅस या ठिकाणी भारत देशामध्ये जवळपास 5 ते 10 पटीने वाढलाय। आपण बघितले की नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उज्ज्वल योजना गॅसची महिलांसाठी निघली आणि घर घर गॅस रहेगा या प्रकारची प्रतिक्रिया आदरणीय नरेंद्र मोदीजींची होती। मात्र उज्ज्वल गॅस त्या ठिकाणी द्यायचा आणि त्याच गॅसचा दरभाव या ठिकाणी 5 पटीने त्या ठिकाणी वाढायचा, असं नेतृत्व या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वामध्ये असं घडतंय। आपण बघितलं या ठिकाणी एजन्सीज ज्या आहेत देशभराच्या एजन्सीमध्ये गर्दी पडली आहे। जशी नोटबंदीला गर्दी होती, लोक एकमेकांच्या अंगावर चढत होते बँकांच्या याच्यामध्ये, त्या स्वरूपाची गर्दी आज प्रत्येक एजन्सीवर गॅसच्या संदर्भात होतीये। ब्लॅकमध्ये त्या ठिकाणी 1,500 ते 2,000 मध्ये गॅस विकला जातोय। ही जी दशा आहे, ही जी अवस्था आहे भारतीय नागरिकांची, सर्वसामान्य जनतेची, ही दशा फक्त आणि फक्त भाजपच्याच नेतृत्वात या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाढीस लागत आहे आणि त्याचा आम्ही महिला म्हणून जाहीर निषेध करतो। आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की आदरणीय नरेंद्र मोदीजींनी यावर तत्काळ विचार केला पाहिजे आणि गॅसचे दरभाव हे कमी केले पाहिजे, महागाई त्या ठिकाणी कमी केली पाहिजे, बेरोजगारीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी विचार केला पाहिजे आणि या ठिकाणी या भारतीय जनतेला न्याय दिला पाहिजे। मी दीपाली मिसाळ। काय सांगाल सध्या गॅसचे दर वाढलेले, याचा किचनवर किंवा आपल्या याच्यावर कसा परिणाम होतो? गॅस वाढल्यामुळं खूप गृहिणीवर परिणाम होतो। आम्ही सकाळपासून आलेली आहे इथं गॅससाठी, पण अजून पण माझा नंबर आलेला नाहीये। आज उद्या चाललेलं आहे। 10-12 दिवसापासून मी चक्कर मारते इथे, पण अजून काही सिलेंडर मला आलेलं नाही घरपोच। दर वाढल्याचा परिणाम कसा जाणवतो? खूप परिणाम झालेला आहे। काटकसर करून आपण गॅस सिलेंडरसाठी पैसे साचवतो, पण ते दर महिन्याला आता वाढ झाल्यामुळे आणखीनच टेन्शन झालेलं आहे। सिलेंडरचं पैसे वाढ 50-60 रुपयाची वाढ झालेली आहे। त्याच्यामध्ये दिवसांदिवस महागाई पण खूप वाढलेली आहे सगळ्याच गोष्टीची, त्याच्यात गॅस पण वाढून गेला। बजेट कसं बजेट कसं राहिलेलं? बजेट आता कसर करूनच करावं लागतं ना, पैसे मागं टाकूनच गॅससाठी करावं लागणार ना, पण खूप पैसे झाले ना ते। आता परत 7 रुपये वाढ झाली म्हणजे खूप झाली ती पण वाढ त्याच्यामध्ये। सध्या घरामध्ये तर चूल पेटून लाकडं वगैरे आणून तर स्वयंपाक करू शकत नाही, गॅस शिवाय पर्यायच नाहीये आणि म्हणजे खूप अडचण झालेली आहे। सिलेंडर महागाईमुळे अडचण झालेली आहे। पहिले कसे व्यवस्थित सिलेंडर भेटत होते, संपल्यानंतर आणायचे, कोणाकडे डबल सिलेंडर पण नसतं ना, सिंगल सिलेंडर आहे तर सिंगल सिलेंडरची खूप पंचायत होती, संपल्यानंतर भेटतच नाही लवकर। सरकारकडे काय मागणी? सरकारकडे एकच मागणी आहे की सिलेंडरचे जे भाव वाढलेले आहे तर ते कमी झाले पाहिजे, कमीत कमी दरामध्ये केले पाहिजे। खूप झालेले आहे ते, 60 रुपये जरी वाढले म्हणलं तर खूप झाला। शीला दादाराम वगैरे। क्या कहेंगे अभी आप, जो घर का जो गैस है वो अभी बढ़ गया है 50 से 60 रुपए को लेके, देखो तो इसका घर पे किचन पे कैसा असर करेगा? ये किचन पे आने हर इंसान कमाने के पीछे बहुत कम की, जैसे मजदूरी वाला है या कोई बेवा है तो वो ज्यादा ले नहीं सकते कि 960 रुपए में, या कुछ ऐसा कर नहीं सकते कि क्योंकि हाथ के काम करने वाले नहीं ले सकते, क्योंकि जो अगर नौकरी वाले रहे तो वो ले सकते, लेकिन ये बहुत आम मजदूरी वाले नहीं ले सकते, क्योंकि घर किराए का है, हमारा हर चीज का किराए का है, तो ये अपना इतना महंगा नहीं ले सकते। 460 रुपए पहले तो था ना, तो वैसे कीमत कम होना चाहिए। नहीं तो ये तो आम में तभी लकड़ी जलेंगे, मगर लकड़ी जलाने को जगह भी तो होना ना, क्योंकि लकड़ी जलाने को जगह नहीं है यहाँ पर।
ऐसे क्या भाई, पहले किचन में था, बाहर बनाते थे, अब किराए घर में तो कोई घर मालिक अपने को खाना बनाने दे रहे, चूल्हे में नहीं बनाने देंगे। तो ये अपने सरकार को होना चाहिए कि इसकी कीमत कम करना, कि आम जनता ने ले सके। कोई घर जैसा घर का आदमी नहीं है तो औरत कैसे करेंगी, बच्चों को संभालेंगी या अपने घर गश्त करेंगी, क्या गैस का करेंगे। हर चीज की महंगाई बढ़ गई, तो ये महंगाई पे अपना कम होना चाहिए। तो ये कम होता अच्छी बात है। नहीं तो वो पहले तो बोलते ना, जंगल से लकड़ी लाते थे, घर में बनाते, तो वो बहुत अच्छी बात थी। लेकिन अब ये बहुत रोज से 2014 से ऐसा हो गया है कि कम से कम पहले था तो अभी बढ़ते चले गए, अभी 900 हो गए, फिर 1000 होंगे, तो ये कहाँ से लेंगी पब्लिक। ये अपने गैस के चूल्हे बनाने का खाना, तो ये तो कोई घर में चूल्हा बनाने सिलगाने नहीं दे रहे ना। लकड़ी तो की होगी, जंगल भी कट गए, अगर जंगल लाएंगे भी तो घर में खाना कहाँ बनाएंगे, लकड़ी पे बनाएंगे भी तो अपन नहीं बना सकते ना। तो ये गवर्नमेंट को ये होना चाहिए कि इसकी कीमत कम करना चाहिए। क्या नाम आपका? हमारा नाम शबाना बाजी है। गैस के भाव बढ़े हुए, कितने बढ़े हुए, और आपने अभी गैस लिया तो कितने उस पे भाव बढ़ गए, और उसका असर कैसा हो रहा घर गृहस्थी पे? घर गृहस्थी पे तो बहुत टंचाई होने के कारण 62 रुपये उसके ऊपर बढ़ने से घर का पूरा जो घड़ामुड़ी हट गई वो पूरी रोज की। उसकी वजह से सारे लोग पब्लिक परेशान है। वो अभी हमने कल बुक करे, उसको सुबह से बुक करते बैठे तो शाम को बुक हुआ वो 1 महीने के बाद। तो आज मिला हुआ है, लाइन लगाओ धूप में। अब यहाँ आने के बाद इनका स्टॉक खत्म हुआ, धूप में बैठे, 3 बजे आओ बोले उन्होंने। तो 3 हाँ स्टॉक खत्म होगा, गाड़ी आ रही है, रुको 3 बजे इंट्रोल है। तो उनके अपने मनमानी पब्लिक सारी धूप के अंदर बैठी हुई है। ये गैस बढ़ने से क्या क्या दिक्कतें आ रही? बहुत सी तकलीफें हो रही ना साहब, कैसी नहीं होती। गैस बढ़ जाने की वजह से घर का पूरा तो क्या बोलेंगे उसको, रोज के खर्चे पे असर पड़ रहा ना। अब पूरा लोड गैस के ऊपर ही है, खाना पकाना, घर सोई जितना भी है किचन का काम गैस के ऊपर ही है ना साहब। अभी गैस नहीं मिल रहा, कैसा क्या करेंगे अभी आप? गैस क्या, फिर वही चूल्हे पे बना रहे, लकड़ी ला रहे ढूंढ के। पहले जैसा ब्लैक एंड व्हाइट के पीरियड के अंदर लकड़ी वालों ने भी भाव बढ़ा दिए, 10 रुपए किलो बोल रहे हो, जबकि 7 रुपए 6 रुपए किलो लकड़ी थी। तो 10 किलो का लकड़ी ला रहे हो तो कितने में जा रही साहब? 100 रुपए की लकड़ी ला रहे हो, चूल्हा अभी तक जलाया उस पर। क्या नाम आपका? मेरा नाम शेख कलीम है। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।